राज्यभर आज गुढीपाडव्याचा उत्साह. गुढीपाडव्यानिमित्त ठिकठिकाणी पारंपरिक शोभायात्रांचं आयोजन. गुढीपाडव्यानिमित्त ठिकठिकाणी शोभायात्रांचं आयोजन. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानची गिरगावामध्ये शोभायात्रा. आदित्य ठाकरेंचा गिरगावमधील गुढीपाडव्याच्या शोभायात्रेमध्ये सहभाग. यावेळी आदित्य ठाकरेंनी लुटला ढोल वाजवण्याचा आनंद. गिरगावच्या शोभायात्रेमध्ये खंडोबाच्या वेशभूषेमध्ये तरुण पारंपरिक पोशाख परिधान करून अनेक जण शोभायात्रेमध्ये सहभागी. तर तरुणांच्या वेशभूषेनं वेधलं साऱ्यांचंच लक्ष. गिरगावमध्ये गुढीपाडव्यानिमित्त भव्य रांगोळी. मराठी नववर्षाचं सर्वत्र जोरदार स्वागत. गिरगाव शोभायात्रेमध्ये मराठी कलाकारांची हजेरी. कलाकारांना पाहून नागरिकांचा उत्साह वाढला. तर अभिनेत्री सई ताम्हणकरलाही आवरला नाही सेल्फी घेण्याचा मोह. ठाण्यातील शोभायात्रेमध्ये चित्ररथांचं खास आकर्षण. शोभायात्रेमध्ये विविध संस्कृतींचंही झालं दर्शन. ठाण्यातील शोभायात्रेमध्ये तरुणाईनं साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा. मर्दानी खेळांसह जनजागृतीचे अनेक संदेश. ठाण्यातील शोभायात्रेमध्ये महिलांचा उत्साह. लक्ष वेधून घेणारे लेझिम पथकं आणि महिलांचा मराठमोळा लूक व्हायरल. ठाण्यातील शोभायात्रेमध्ये मल्लखांबाची प्रात्यक्षिकं. मोठ्या संख्येनं तरुणांचाही या प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग. नागपुरात गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाचं स्वागत. शोभायात्रेमध्ये ढोल ताशा वादन आणि लेझिम खेळांची प्रात्यक्षिक. नागपुरातील शोभायात्रेमध्ये मर्दानी खेळ, ढोल ताशांचा गजर आणि तरुणाईकडून शोभायात्रेचा जल्लोष. मराठी नववर्षानिमित्त नागपुरात उभारली 171 फूट उंचीची गुढी. गुढीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद. तर गुढी उभारण्यासाठी लागले जवळपास 2 दिवस. डोंबिवलीमध्ये गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रांचं आयोजन. लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा यात्रेमध्ये सहभाग. डोंबिवलीमध्ये गुढीपाडव्याची धूम. मराठी कलाकारांचा शोभायात्रेमध्ये सहभाग. डोंबिवलीच्या शोभायात्रेमध्ये महिलांचा उत्साह शिगेला. शोभायात्रेमध्ये महिलांनी पारंपरिक वेश परिधान करत घेतला सहभाग. डोंबिवलीमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह. छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांची वेशभूषा केलेले तरुण यात्रेमध्ये सहभागी. डोंबिवलीमध्ये महिलांनी सायकल रॅली काढत दिला संदेश. सायकल चालवून इंधन वाचवण्याचं केलं महिलांनी आवाहन. गोरेगाव पूर्वेतील मोरारजी मिल माडा संकुल आणि ट्रान्झिट कॅम्प असोसिएशनकडून शोभायात्रांचं आयोजन. अनेकांचा या यात्रेमध्ये सहभाग. नाशिकमध्ये स्वागत समितीच्या वतीनं शोभायात्रांचं आयोजन. भगवे फेटे बांधून बाळगोपाळांसह ज्येष्ठ नागरिक देखील शोभायात्रेमध्ये सहभागी. पारंपरिक वाद्य, शंखनाद आणि ऐतिहासिक शस्त्रांचं प्रात्यक्षिक आकर्षणाचा ठरली केंद्रबिंदू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.